नमस्कार मित्रांनो, तुम्ही एक्स मुस्लिम हे नाव ऐकलं असेल. कोण आहे ते एक्स मुस्लिम? तर इस्लाम धर्मातून बाहेर पडलेले लोक, जे पूर्वी मुसलमान होते ते लोक, की त्यांनी इस्लाम धर्म सोडला आणि ते स्वतःला एक्स मुस्लिम म्हणू लागले. आता एक्स मुस्लिम हे फक्त भारतात नव्हे तर जगभर निर्माण होत आहेत. ते पाकिस्तानापासून तर इराणपर्यंत जिथं जिथं मुस्लिम आहेत, जे जे मुस्लिम धर्मी लोक आहेत ते ते एक्स मुस्लिम बनत आहेत. आता हे का एक्स मुस्लिम का बनत आहेत? ते त्यांचा धर्म काय सोडत आहेत? कारण त्यांच्या धर्मातील तत्व त्यांना आवडले नाहीत किंवा त्यांना पसंत पडले नाहीत. त्या धर्मामध्ये अशा काही गोष्टी ज्या त्यांना योग्य वाटल्या नाहीत, पण त्या खुलेपणाने ते बोलू शकत नाही. कारण इस्लाम धर्मामध्ये स्वतःचं मत ते धर्माच्या बाबतीत जाहीर करणं किंवा स्वतःचं मत व्यक्त करणं किंवा इस्लाममध्ये ही गोष्ट चुकीची आहे, ह्या धर्मग्रंथात असं चुकीचं लिहिलेलं आहे किंवा आजच्या काळामध्ये ते लागू पडत नाही. आजच्या आधुनिक जगात हे मत योग्य नाही असं कोणी म्हणू शकत नाही. असं जो कोण म्हणेल तो इस्लाम धर्माच्या बाहेर जाईल, असा तिथल्या धर्ममार्तंडांचं म्हणणं आहे. तेव्हा मग ज्या लोकांना हा धर्मामध्ये काही त्रुटी आढळल्या, काही त्यांना प्रश्न पडले, तर ते प्रश्न त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध झाला. तेव्हा ह्या लोकांनी तो धर्म सोडला. आता इस्लाम हा धर्म शांतीचा धर्म आहे असं म्हणतात, पण जगभर आतंकवाद माजवणारे लोक मुसलमानच का असतात? अल कायदा, बोको हराम, तालिबान, जैश ए मोहम्मद या सगळ्या संघटना मुस्लिमांच्याच का? आणि ते जगभर आतंकी कारवाया का करतात? अमेरिकेचा हल्ला असो की इंग्लंड फ्रान्समधली दंगल, याला हेच लोक जबाबदार आहेत असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा एक्स मुस्लिम विचार करायला लागतो की आपल्या धर्मात असं काय आहे की ज्याच्याने असे लोक निर्माण होतात की जे अनेक फिरक्यामध्ये वाटूनसुद्धा शिया सुन्नी वाद करतात, अहमदियांना मुसलमान मानत नाही. तशाच पद्धतीने सगळं जग इस्लाममय होण्यासाठी मुसलमानाने जिहाद पुकारला पाहिजे. इतर धर्मियांना ह्या जगात राहण्याचा अधिकार नाही असं ते उघड बोलतात. त्याचा मुल्ला मौलवी हे वेगवेगळ्या व्यासपीठामधून किंवा वेगवेगळ्या पुस्तकामधून हे मत मांडत असतात. हे मत जे लोकांना पटत नाही ते एक्स मुस्लिम बनत आहेत. आधुनिक जगात आज जे चालले ते विज्ञान, तंत्रज्ञान, मोकळं वातावरण, स्त्रियांना अधिकार, त्यांच्या नोकऱ्या किंवा त्यांनी घराच्या बाहेर पडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावणं, व्यवसाय करणं, हे इस्लाम धर्मियांना म्हणजे मुल्ला मौलव्यांना मान्य नाही असं एकंदरीत लक्षात येतं. कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून स्त्रियांच्या शाळा बंद करण्यात आल्या, त्यांना नोकरीवर जाण्याचं सुद्धा बंद करण्यात आलं. त्यांनी पूर्ण हिजाब घालून, पूर्ण कपडे घालून मुस्लिम पद्धतीने बाहेर निघायला हवं. तेही सोबत कुठला तरी जवळचा नातलग म्हणजे पती, भाऊ या व्यतिरिक्त लांबचा नातलगसुद्धा चालणार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कायदे आले आणि ज्या स्त्रियांनी हे कायदे मानायला नकार दिला त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. इराणमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, हिजाब चळवळ किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याला सरकारने किती प्रकारे प्रतिबंध केला. त्यात काही स्त्रिया मृत्युमुखीसुद्धा पडल्या, काहींना जेलमध्ये जावं लागलं. इराणसारख्या युरोप खंडाच्या जवळ असणाऱ्या देशात जर असं वातावरण असेल तर तिथल्या स्त्रिया ही गोष्ट कशी मान्य करतील? तेव्हा एक्स मुस्लिम बनण्यात स्त्रियांचा मोठा हातभार आहे. अशा पद्धतीने एक्स मुस्लिम हा एक नवा समाज की जो इस्लाम सोडतो पण दुसऱ्या धर्मात जात नाही, तो एक्स मुस्लिम म्हणून आयुष्य
काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो एक मुस्लिम बनत असतो. अशा पद्धतीने जगभर लाखो लोक एक मुस्लिम बनत आहेत. नमस्कार.